नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील गडकिल्ले सुरक्षित करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देणार, सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ॲडव्होकेट आशिष शेलार। सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास भेट। महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना पूर्व परिस्थितीत आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यानुसार काम सुरू असून गडकिल्ले सुरक्षित करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे। रायगड किल्ल्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींची मदत घेऊन शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली। ऐतिहासिक नगरी असलेल्या सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता भेट देऊन संग्रहालयातील शिवकालीन वस्तूंची पाहणी करून माहिती घेतली। सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात मी पहिल्यांदाच येत आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या वाघनख्यांचे दर्शन घेतले, यातून मला प्रेरणा मिळाली असल्याचे मंत्री नामदार शेलार यांनी सांगितले। अंगावर रोमांच आले, एक प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं इतिहास इथे जागृत होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा इथे सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच झालं। खरं तर मंत्री झाल्यावरच साताऱ्यात पहिल्यांदा आलो, त्यामुळे पहिल्यांदा यावं आमच्या महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाचा आणि त्यांच्या पराक्रमाचा आशीर्वाद घ्यावा अशाच ठिकाणी यायचं हे ठरवलं होतं। आणि तिथे विभागातर्फे वाघनखाचा पूर्ण राज्यभर प्रदर्शनाचा जो कार्यक्रम चालू आहे त्यात साताऱ्यामध्ये ती आता आहे, त्याचं दर्शन घ्यावं म्हणून पहिले इथे आलोय। अतिशय प्रेरणा या ठिकाणी मिळते, महाराजांना अभिवादन करण्याची संधी आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। गड किल्ल्यांच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सर्वच गड किल्ल्यांना त्याच्या पूर्वस्थितीत किंवा उत्तम स्थितीत आणण्यासाठीचा कार्यक्रम माननीय सुधीर भाऊ या खात्याचे मंत्री असतानाच या विषयाला चालना मिळाली। राज्याचं सांस्कृतिक धोरण बनताना त्या विषयातला कार्यक्रम आणि आराखडा बनलाय आणि तोच पुढे घेऊन जाऊन माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये एकनाथजी, अजितदादा आणि आम्ही सगळे आपल्या प्रेरणादायी गडकिल्ल्यांच्या सुरक्षितता, त्याचं वैभव परत आणणं या दृष्टीचा कार्यक्रम आम्ही घेऊन या ठिकाणी येतो। काम सुरूही झालंय, काही ठिकाणी प्राधिकरण झाली आहे, जसं रायगडला विशेष प्राधिकरण झालंय, काही ठिकाणी या ठिकाणी स्वयंसेवी संस्था, काही धनदाता अशांची मदत त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊ, निष्ठावंतांसहित सगळ्यांना। राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता दिली। नामदार मकरंद पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत राज्य शासनाने केलेल्या मदतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचा मदत व पुनर्वसन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक जी घेण्यात आली, या बैठकीमध्ये
काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्यामध्ये 24 सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्यावर त्या ठिकाणी आल्या, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. हे करत असताना, आढावा घेत असताना असं लक्षात आलं की आचारसंहितेमुळं काही शेतकऱ्यांच्या KYC राहिल्या होत्या, लोकांना मदत त्या ठिकाणी प्राप्त झाली नव्हती. आणि मग या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण 5,30,000 शेतकऱ्यांना जवळपास 535 कोटी रुपये निधी हा आम्ही त्या ठिकाणी वितरित करत आहोत. आणि नेहमीच महायुतीचं सरकार किंवा राज्य शासन हे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहे, हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध होतंय. वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई. कराडमधील अट्टल गुन्हेगारास केली अटक. चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणत मुद्देमाल केला जप्त. वडूज पोलिसांनी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार इब्राहिम अब्बास अली शेख याला अटक केली असून त्याच्याकडून कातरखटाव आणि तरोळे येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 100% मुद्देमाल जप्त केला आहे. शेख हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून शुक्रवारी दुपारी 4 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. कातरखटाव येथे रमेश मारुती बागल यांच्या बंद घरात दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी चोरट्याने प्रवेश करत 6 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याचबरोबर दिनांक 15 डिसेंबर रोजी तळोळे तालुका खटाव येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कडिकोंडा तोडून भर दुपारी या घरातून 3 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात 2 चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वडूज पोलीस ठाण्याच्या वतीने पथक तयार करून चोरट्यांचा माग काढला जात होता. त्या दरम्यान कराड येथील अट्टल गुन्हेगार इब्राहिम अब्बास अली शेख याने दोन्ही गुन्हे केले असल्याचे समोर आले होते. मात्र तो कराडमध्ये नसल्याने या पथकाने त्याचा ठावठिकाणा काढण्यास सुरुवात केली. तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर 3 दिवस साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती काढत शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान तो कराड येथील कारवे नाका परिसरातून कर्नाटकातील आपल्या मूळ गावी विजापूर येथे जाणार असल्याचे समजताच पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून मुद्देमाल सर्व जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमध्ये महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली मोरे, उपनिरीक्षक रामचंद्र कांबळे, हवालदार रणधीर करचे, शिवाजी खाडे, शशिकांत काळे, अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. शासकीय धान्याने भरलेला ट्रक देऊर ओढ्यावरील पुलावरून 50 फूट खाली कोसळला. सातारा लोणंद रस्त्यावर वॉटर स्टेशन जवळ देऊर ओढ्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावर एका महिन्यात 4 भीषण अपघात. सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर वॉटर स्टेशन आणि देऊर दरम्यान असणाऱ्या देऊर ओढ्यावरील पुलावरील कठडे तोडून तब्बल 50 फूट उंचीवरून शासकीय धान्याने भरलेला माल ट्रक गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कोसळला. या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सातारा लोणंद पुणे महामार्गावर वॉटर स्टेशन जवळ असणाऱ्या देऊर ओढ्यावर एका महिन्यामध्ये तब्बल 4 भीषण अपघात होऊन सुद्धा जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. देऊर ओढ्यावरील पूल हा ब्रिटिशकालीन असल्याने या पुलावर दोन्ही मोठी वाहने एका वेळी बसत नाहीत. प्रामुख्याने या पुलाचे साईड कठडे ढासळल्याने वाहनधारकांना या पुलावरून प्रवास करत असताना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. या
मार्गावरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे। पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहन मोठ्या गतीने येते, मात्र पुलावर मोठे मोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना आपले वाहन आटोक्यात येत नाही व थेट ओढ्यात कोसळते। या पुलावर वेळोवेळी अपघात होत आहेत। आता तरी जिल्हा प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेऊन या पुलाच्या डागडुजीचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, म्हणजे होणारे पुढील अपघात रोखण्यासाठी मदत होईल, अशी मागणी वाहनधारक व सर्वसामान्य जनतेमधून होत आहे। नमस्कार, मी विलास धर्माधिकारी। आताच वाटावरून सातारा निघालो होतो, तर या ठिकाणी आता फार मोठा भीषण अपघात झालेला आहे। आत्ताच इथं मोठा ट्रक 10 चाकी जो पुलावरून खाली गेलेला आहे, तर एका कारला धडक देऊन पूर्ण ह्या ब्रिज तोडून खाली गेलेला आहे, ब्रिजचा कठडा। तर गेली 150 ते 200 वर्षापूर्वीची हे ब्रिज आहे त्या रोडला आहे आणि अतिशय दयनीय अशी अवस्था ह्या रोडची झालेली आहे आणि इतका अरुंद रस्ता आहे। या रोडला वाहतुकीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। नॅशनल हायवे NH4 पेक्षा या रोडला जो लोणंद सातारा आणि सातारा लोणंद हा जो राष्ट्रीय प्राधिकरणामध्ये हा जो अंतर्गत रोड येतो, तर या रोडकर कमीत कमी आपल्या सर्व जे माझे लोकप्रतिनिधी आपल्या विभागाचे तसेच जिल्ह्याचे आहेत त्यांनी कृपया लक्ष द्यावं, अशी आमची या वाटार विभागातून सर्वांना विनंती आहे। गेले ह्या आठवड्यात मध्ये कमीत कमी या ठिकाणी 4 मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि असं ह्याच्यामध्ये जीवितहानी फार मोठ्या प्रमाणात होती। तर हा रोड रुंदीकरणाची आणि मोठ्या प्रमाणात हे पूर्ण रोड सातारपर्यंत अतिशय सगळे जे जुन्यातले ब्रिटिशकालीन पूल आहेत ते सगळे असे अरुंद आहेत आणि प्रत्येक ठिकाणी धोकादायक झालेले आहेत। तरी हे सातारा लोणंद ते सातारा, पुणे ते सातारा हा रोड ह्या ठिकाणून करण्यात यावा, नवीन रोड होण्याची गरज आहे इथं।